हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज संडे म्हणजे आजच्या रोजच्या वेळेप्रमाणे आज कामांना उशीरच होतो किती ठरवलं तरी. मग आज दुर्वाची फरमाईश होती की मम्मा आज मला सँडविच खायचं आहे. त्यामुळे मग सकाळी आज तिची बैठक होती. मग तिला बैठकीला सोडून आली आणि तिला मग घेऊन आली. त्यानंतर मग मॅडमसाठी आज सँडविच बनवण्याचं ठरवलं. मग तेच बनवत होती. मग आमच्याकडे सगळेजण असं साधं सँडविच पण ते ग्रिल करून असं खातात. मग तेच तिच्यासाठी मग मी बनवत होती. मग त्यानंतर ते सँडविच मी बनवल्यानंतर ते ग्रिल करायचं असं ते भांडं असतं, त्यामध्ये मग ते ठेवून ते असं गॅसवर ग्रिल केलं. असं थोडंसं कडक, असं जास्त पण नाही, पण थोडंसं असं मीडियम गॅसवर त्याला असं गरम करून घेतलं की मग असं छान कुरकुरीत होतं आणि आतून सॉफ्ट असतं. मग त्यामध्ये मी काय नाही, चटणी आणि कांदा टोमॅटो वगैरे जे असतं ते आपलं, पण मग कांदा टोमॅटो काकडी बीट हे वापरते आणि हिरवी चटणी केलेली असते ती थोडीशी लावते. त्यानंतर हे सर्व जिन्नस त्या ब्रेडमध्ये भरून मग त्याला वरून बटर वगैरे लावून नंतर ते भांडं असतं ग्रिल करायचं त्याच्यामध्ये मग ते ठेवते आणि असं बारीक गॅसवर असं उलटत राहावं लागतं, उलटं सुलटं करत राहावं लागतं. जास्त फास्ट केलं तर लगेच ते करपून पण जातं, त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागतं. मग दुर्वाला ऑलरेडी दिलेलं होतं मी एक बनवून, पण राधा परत आली होती की दीदीला अजून पाहिजे म्हणून ती तिची डिश घेऊन आली होती आणि दीदीला नेऊन देण्याचं काम मॅडमचं चालू होतं. आणि मग दरवेळेप्रमाणे अशी जी लुडबुड चालू होती. तेवढ्यात पण नंतर मग असं बघा बनवलं तसं असं छान असं दिसतं. आतून असं सॉफ्ट असतं पण वरून असं ग्रिल झाल्यामुळे असं थोडं मस्त कुरकुरीत लागतं आणि गरमागरम खाण्यासाठी एक नंबर लागतं. आमच्या घरात हे सगळ्यांना आवडतं. मग त्यानंतर असे पटापट बनवून घेतले मी एक एक करून आणि सर्वांनी मग नाश्ते करून घेतले. मग सगळ्यांचं झाल्यानंतर मग फायनली मी पण मग शेवटी ते गरमागरम सँडविच खाऊन घेतलं. ते खाल्ल्यानंतर एवढं भारी वाटतं ना खायला, काय सांगू. पण मग नंतर झाले नाश्ते, त्यानंतर मग जेवणाची तयारी. ते झालं नाही तर लगेच मग आज संडे होता त्यामुळे मग आज आमच्याकडे बऱ्यापैकी संडेला नॉनव्हेज असतं. मग तेच त्याची पण तयारी हळूहळू बाजूला चालूच होती. मग त्यानंतर मी नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून झाल्यावर एकीकडे लगेच जेवणाला पण लागले. मग जेवणामध्ये आज आमच्याकडे मटणची भाजी होणार होती. मटणचा रस्सा, भाजी म्हणण्यापेक्षा रस्सा म्हणेन मी, रस्सा होणार होता. मग त्यानं तसं दुर्वाला पण सांगितलं कसं झालं छान म्हणून सँडविच. तेव्हा ती सांगत होती मम्मा छान झालं आहे सँडविच बनवून. त्यानंतर मग दीदी खाल्ली. मग दीदीमध्ये राधाचं सुद्धा खाणं चालू होतं. मग दोघी बहिणी टी व्ही बघत बघत मस्त नाश्ता करत होत्या आणि खेळत होत्या. पण तोपर्यंत माझं इथे नाश्ता चालू होता बनवणं. तोपर्यंत राधाचं असं दरवेळेचं असतं की ट्रॉल्या खोलायच्या, ट्रॉल्यांमधले जेवढे डबे असतील ते सगळे डबे असे खाली ठेवायचे आणि मग आपण परत भरायचे. असं दिवसातनं राधाचं 1 ते 2 वेळा हे काम चालूच असतं, फक्त पसारा करायचा. मग त्यानंतर मग नाश्ता झाले की लगेच जेवणाला लागली. मग एकीकडे मी कुकरला भात लावून दिला आणि एकीकडे मग मटण शिजण्यासाठी टाकून दिलं. मग आता मटण पटापट कांदा कट करून मग मटण शिजवायला ठेवलं. त्यानं तो ऑलरेडी मसाला अगोदरच करून घेतलेला होता, त्यामुळे मग जास्त घाई झाली नाही मसाला बनवण्यासाठी वगैरे असं. मग त्यानं इकडे भात शिजून झाल्यानंतर एकीकडे मटण टाकलं होतं आणि मटण शिजेपर्यंत दुसरीकडे मग मी लगेच भाकरी पण करून घेतल्या. मी ते मटण शिजेपर्यंत माझ्या भाकरी पण झाल्या होत्या. मग भाकरी झाल्या आणि त्यानंतर मग मी मटणाची भाजी होती तिला मग फोडणी दिली. आणि आमच्याकडे घरघंटीसुद्धा आहे, जो आता तुम्हाला जो आवाज येतो ते एकीकडे चक्कीसुद्धा लावली होती, त्यावर गहू दळायला लावले होते, त्यामुळे त्याचासुद्धा आवाज असा घर येत होता. मग एकीकडे ते पण चालू होतं. त्यानंतर मी तेल टाकलं. मटण ऑलरेडी शिजलं होतं, तोपर्यंत भाकरी तर झाल्या होत्या. मग असा मसाला घेतला आणि मग तेल टाकलं आणि तेलात मसाला असा छान टाकून परतून घेतला. झालं होते ते फोडणी झालं. हां, तेल सुटेपर्यंत असा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. ते बघा मसाल्याला असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्या अंदाजानुसार मसाला, मी आमचा घरचा मसाला लाल तिखट आणि मटण मसाला मिक्स केला आहे आणि ते ह्याच्यात टाकते आणि ते असं थोडंसं हलवायचं.
पाणी टाकायचं. पाणी टाकायचं आणि थोडंसं हलवायचं आणि मसाले थोडेसे शिजू द्यायचे. बारीक गॅस करायचा आणि मग या मसाल्याला मस्त तेल सुटतं. तेल सुटेपर्यंत थोडंसं बारीक गॅसवर होऊ द्यायचं. असं बघा असं तेल सुटतं. असं मसाला जरा व्हायला लागला, व्यवस्थित भाजला गेला की असं मस्त भाजीला असं मसाल्याला असं तेल सुटतं. मग ते तेल सुटेपर्यंत थोडंसं होऊ द्यायचं. असं मस्त तेल सुटू द्यायचं. नंतर यामध्ये मटण ओतून द्यायचं. त्यानंतर मटण टाकलं. मटण टाकल्यानंतर मग ते हलवून त्यांना उकळी दिली चांगली 5-10 मिनटं. आणि उकळी येऊन दिल्यानंतर असा रस्सा तयार झाला होता. आमच्याकडे अशी पातळ आणि थोडीशी घट्टपणे अशी मीडियम अशी भाजी लागते. मग तशीच बनवण्याचा माझा प्रयत्न होता. मग तशीच मी बनवली आणि मग त्यानंतर मग सगळेजण जेवायला बसले. देते कोण खायची आहे? इथंच बसशील ना? तिकडे जाणार नाही ना?